विठ्ठला 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 श्री ज्ञानदेव भगवान की जय। आदिशक्ति मुक्ताबाई की जय। महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। तुक महाराज की जय। विठला 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 हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई, लाभ पाई उत्तम। मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना। कृपादान केले संती, कृपादान केले संती, कल्पांती सरेना। मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना। तुका म्हणे संत सेवा, हेची देवा उत्तम। मनविता त्यांचे दास, पुढे आस उरेना। प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा। अज्ञानत हरुणी बुद्धी दे मज, आराध्य मोरेश्वरा। चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी। हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहु तोषवी। आता हृदय हे आपुले, चोफाडुनिया भले। वरी वैसुंपावले श्री गुरूंचे, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय। तपत्र नेत्रयेन त्वया भारत तैल पूर्ण, प्रज्वालित ज्ञानमय प्रदीपा। शरण शरणजी हनुमंता, तुमालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा। समचरण सरोजम सांद्रनीलांबुधावम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानम। तरुण तुलसीमाला कंदनम कंजनीत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभ पदांबुज तेजस्फुर दिक्प्रदेशम।
विधींद्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरां करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरे काहीच नेने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानांच्या विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजां वैराग्यवंतं शिविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं हात जोडा सर्वांनी शरणागत दिनार्थे परित्राण परायणे सर्वस्याते हरिदेवी मुक्ताबाई नमस्तुते नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी सोपादेवा निरुद्योदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आतत्रय जननी देवाची आतत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मयिं पारन्ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्तु ये गिरः अथा वाच सर्वस्वपरिणामावधि गृह्णन् ममापेश्य स्तोत्रे हरिनिर्पवाद परिकरः विठ्ठल 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 बोला कुंडली ज्ञानदेव आदिशक्ती ज्ञानेश्वर हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानाचे सागर, भक्तीचे आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत ज्यांच्या अभंगवाणीकडे पाहून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अथवा वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता उपमा लाभलेले देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट इतकेच नव्हे तर हिंदू धर्म संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे जगतवंदनीय जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा फार नाही 4 चरणाचा मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर मानवी जीवनामध्ये प्रत्येक जीवाची धावपळ ज्या लाभाकरता आहे तो लाभ आपल्याला मिळेल कुठे, त्या लाभ मिळण्याचं ठिकाण महाराज आजच्या अभंगातून दर्शवत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो असा: भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रसिक वारकरी संप्रदायाचे प्रमुख मानबिंदू असणारे जगतवंदनीय जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराज, आदिमाया योगमाया ची स्वरूप असणारे साहेब मुक्ताबाई आणि स्वानंद सुखनाशी गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज या सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व कृपानुग्रहामुळे आपल्या पुण्यपावन नगरीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम संकीर्तन सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहात. वर्ष पहिलंच आहे, पण निश्चितच सांगतो हे सर्व मंडळी महाराष्ट्रभर फिरणारी आहे. मला असं वाटते बऱ्याच गावांचा प्रवास केल्यानंतर 100 वर्षाच्या परंपरेमध्ये जेवढा उत्साह नसतो, जेवढं देखणं नियोजन नसते, तेवढंच तुमच्या पहिल्या वर्षाच्या नियोजनामध्ये निश्चित दिसतेत. परमार्थिक चेहरे सर्व समोर दिसत आहेत, परमार्थाचा भरगतचा आनंद दिसतोय. मला असं वाटते इथं आल्यानंतर कोणीही कीर्तनकार म्हणणार नाही की तुमचं पहिलं वर्ष आहे. खरं तर परमार्थामध्ये आपण किती वर्ष आहोत याला महत्त्व नाही, आपण परमार्थामध्ये असताना कसे आहोत आणि कुठे आहोत, करतो काय याला फार महात्म्य आहे. आणि निश्चितच तुम्ही त्या बाबतीमध्ये तुमचा प्रवास निश्चितच योग्य दिशेने आहे. असं म्हणतात की तुम्ही आहे कुठे याला महत्त्व नाही, तुम्ही करता काय याला खूपच महत्त्व आहे. गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर नेहमी सांगतात, बाबा म्हणायचे एकदा अकबर आणि बिरबल दोघंजण भेटले. दोघंजण भेटल्यानंतर दोघांची चर्चा सुरू होती. दोघांची चर्चा सुरू असताना अकबर आणि बिरबलाला सांगितलं, म्हणे बिरबला रात्री झाला असं म्हणे गड्या मला स्वप्न पडलं. असं बिरबल म्हणे राजेसाहेब मलाही स्वप्न पडलं, पण तुम्ही राजे आहे, आधी तुमचं स्वप्न सांगा नंतर मी सांगेन. अकबर आणि बिरबलाला स्वप्न सांगितलं. म्हणे झालं असं बिरबला, तू आणि मी रस्त्याने शिकार करण्याकरता निघालोय. दोघांचा प्रवास शिकारी करताय. दोघांचा प्रवास चांगला योग्य दिशेने चालतोय. आपल्या दोघांचा प्रवास शिकारी करण्याकरता धावतोय. तू एका घोड्यावरती, मी एका घोड्यावरती आहे. पण झाला असं म्हणे गड्या, आपण दोघांचा प्रवास चालता चालता समोर 2 खड्डे लागले म्हणे. गंमत अशी झाली म्हणे, एका खड्ड्यामध्ये तू पडला आणि एका खड्ड्यामध्ये मी पडला. बिरबल म्हणू लागला राजाला, अहो मी शिपाई आहे, मी एखाद्या खड्ड्यात पडणं साहजिक आहे, काही अडचण नाही. पण तुम्ही राजे आहे आणि राजांनी एखाद्या खड्ड्यात पडणं काही योग्य वाटत नाही. अकबर म्हणतो बिरबलाला, बिरबल जरा पुढे ऐक. म्हणे काय झालं? काय झालं म्हणे, तुम्ही आणि मी एका खड्ड्यामध्ये, मी खड्ड्यात एका पडलो, तुम्ही एका खड्ड्यात पडलो. पण गंमत अशी म्हणे गड्या, मी ज्या खड्ड्यात पडलो म्हणे तो खड्डा मधाचा होता आणि तू ज्या खड्ड्यात पडला तो खड्डा घाणीने भरला होता. आता बिरबल म्हणजे हजर जबाबी. बिरबल म्हणे राजेसाहेब मलाही एक स्वप्न पडलं म्हणे, पण माझं स्वप्न थोडं पुढचं आहे म्हणे. झालं काय म्हणे, तुम्हाला जसं स्वप्न पडलं तसंच मला पडलं. तुम्ही आणि मी रस्त्याने दोघंजण प्रवास करतोय. दोघांचा प्रवास योग्य दिशेने शिकारी करण्याकरता तुम्ही आणि मी निघालो. दोघांचं योग्यच आहे. तुम्ही एका घोड्यावर स्वार आहे, एका घोड्यावर मी स्वार आहे. समोर 2 खड्डे आले, एका खड्ड्यामध्ये तुम्ही पडले आणि एका खड्ड्यामध्ये मी पडलो. राजेसाहेब खरं आहे, तुम्ही ज्या खड्ड्यात पडले तो खड्डा खरंच मधाचा होता आणि मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा खरंच घाणीने भरला होता. पण झाला असं म्हणे राजेसाहेब, तुम्ही त्या खड्ड्यातून बाहेर निघाले आणि मीही माझ्या खड्ड्यातून बाहेर निघालो. माझं स्वप्न थोडं पुढचं आहे. तुम्ही मले चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो.
ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद आहे. मला सांगायचं एवढं आहे, आपण आहे कुठे, आपण करतो काय याला महत्त्व नाही, आपण चाटतो काय याला खूप महत्त्व आहे. विठ्ठल 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 आपल्या परमार्थिक दृष्टीचा विचार जर केला तर फक्त आपल्याला 1 वर्ष झाला आहे, पण या नारदाच्या गादीहून सांगतो तुमची चाटण्याची पद्धत योग्य ठिकाणी आहे. उशीर का होईना, जब जागो तब सवेरा. पण आपल्याला मुक्ताबाईच्या असीम कृपेने आपली बुद्धी तरी जागृत झाली इकडे येण्याकरता. कोणाच्याही जीवनामध्ये नामस्मरण सहजासहजी घडत नाही. आपल्या सप्ताहाचं टायटलच आहे हरिनाम सप्ताह, म्हणजे आपण नामस्मरणाकरता सप्ताह केलाय. आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडावं याच्याकरताच हा खटाटोप आहे. पण काही लोक म्हणतील आता आपल्या गावामध्ये एवढेच लोक आहे का, खूप मोठे आहे. पण गीता माऊली असं बोलते, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परि उपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यहम. प्रत्येकाच्या जीवनामध्ये योग येतो, प्रत्येकाच्या जीवनात संधी येते, पण आलेल्या क्षमाचा योगाचा क्षेम प्रत्येकाला होत नाही. आलेल्या संधीचं सोनं मात्र प्रत्येकाला करता येत नाही. मंडळी एक वाक्य बोलून जातो. खरं तर या वारकरी संप्रदायाच्या सभामंडपामध्ये येण्याकरताही खूप पुण्य लागते आणि निश्चितच तुम्ही पुण्यवान आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण सहजासहजी मुखामध्ये येत नाही. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने श्रेष्ठ आहे आणि एखादं उत्तर जर मुलामाईला माहिती नसलं तर आईला बापाला विचारण्याचा त्याचा अधिकार आहे. तुम्ही सर्वजण तपोनिष्ठ खाली बसलेले आहात. जेवढाचा वर्षाचा माझा परमार्थ नाही तेवढे तर तुमच्या लग्नाला झालेले आहे. असे बरेच मंडळी इथं बसलेले आहे. माझा प्रश्न सोपा आणि सरळ आहे. आपल्या वर्षाचं सप्ताहाचं पहिलं वर्ष आहे, म्हणजे आतापर्यंत आपण नामस्मरणापासून लांब होतो. म्हणजे नामस्मरणाकरता आपल्याला एवढा भला मोठा खटाटोप करावा लागला. ते नामस्मरण सोपं आहे का कठीण आहे? मी घरी जाऊ का? म्हणजे असं मोकळं बोला, मला जमत नाही बरं असं मोकळं बोला. ज्या नामस्मरणाकरता आपण एवढा खटाटोप केला त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. बऱ्याच मंडळींनी सोपं असं उत्तर दिलं, कारण तुमचं हरिपाठ पाठ आहे. नाम संकीर्तन साधन पै सोपे किंवा सोपे वर्णमा सांगितले संती. बरं सोपं आहे. पण ज्यांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे असं उत्तर दिलं त्यांना माझा प्रश्न आहे, जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे तर जेवढं भगवान परमात्म्याला आपल्याकडून अपेक्षित आहे तेवढं आपण करतो का? निश्चितच कळत नाही. पण मंडळी ऐका, नेमकं भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे अशी जशी गाथ्यामध्ये प्रमाण आहे बाबा, तसं भगवान परमात्म्याचं नामस्मरण अवघड आहे, कठीण आहे अशी सुद्धा बरेच प्रमाण गाथ्यामध्ये दिसतात. अनंत जन्माचे सुकृत पदरी सुकृत पदरी अनंत जन्माचे सुकृत पदरी सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होया, त्याचे मुखी हरी पैठा होया. अनंत जन्माचे सुकृत पदारे त्याचे मुखी हरी पैठा होया, त्याचे मुखी हरी पैठा होया. सुकृत पदारी त्याचे मुखी हरी पैठा होया, त्याचे मुखी हरी पैठा होया. सहजासहजी भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये येत नाही. विश्वमौली ज्ञानोबा असं बोलतायत, जयाचे वाचे पुळा भोजे अखंड नाम नाच तसे माझे, जे जन्म सहस्र ओळखीजे एक वेळ मुखासी यावया. भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामध्ये येण्याकरता 1-2 जन्माचं नाही, हजारो जन्माचं पुण्य लागते. पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, पूर्वजन्मी ज्याची असेल पुण्याई, त्याचे मुखील हरीचे नाम. ओ जग
काय मिळे हो जगाच्या बाजारी, सर्व काही मिळे परी हे दुर्लभ हरीचे नाम, परी हे दुर्लभ हरीचे नाम, भाग्यवंता घरी, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. मग महाराज नेमकं भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही कठीणही सांगितलं आणि भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपंही सांगितलं. मग नेमकं भगवान परमात्म्याचं नामस्मरण सोपं आहे का अवघड आहे का? वारकरी भूषण वारकरी संप्रदायाचे सर्वश्रेष्ठ असणारे, सर्वांचेच गुरुस्थानी असणारे मारुती बाबा कुरेकर नेहमी सांगतात, भगवान परमात्म्याचं नामस्मरण मुखामधून घेण्याकरता सोपं, मात्र मुखात येण्याकरता अवघड. विठ्ठल 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 त्यास अवघड असणाऱ्या कठीण असणाऱ्या नामस्मरणाला सोपं करण्याकरता तुम्ही आपण सर्वजण इथं जमला आहात. निश्चितच पहिलं वर्ष आहे. आपण मुक्ताबाईकडे, ज्ञानोबारायांकडे, पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे वर्णन करून सनाम त्यांना विनंती करू की देवा, आम्ही आमच्या इच्छेने जरी हा सप्ताह सुरू केला असला, अनाथ प्रकारच्या खटाटोपीने ह्या पहिल्या वर्षाला आम्ही सुरुवात केली आहे. आता ह्या पहिल्या वर्षावरती किती शून्य ठेवायचे हे तुमच्या हातात आहे. फक्त आम्हाला असं वाटते आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा सप्ताह सुरू राहावा, अशीच मुक्ताबाईच्या चरणी आपण प्रार्थना करू. आपल्याला निश्चितच काय असते, एखादं चुकीचं कार्य पुढे करण्याकरता लोक झांबल्याची गरज पडत नाही, पण ज्या वेळेला सप्ताह उभारणी करायची असते ना, त्यावेळेला माणसं झांबलावेच लागतात. पण मला असं वाटते आपण एखाद्या योग्य ठिकाणी जर आपली हिरकत लावली तर निश्चितच देवही आपल्या कार्याचं दखल घेईल. ज्यांच्यामुळे आमच्यापर्यंत हा प्रवास केला असे हरिभक्तपर आणि विनोद दादा असतील. अगदी तुमच्या सोहळ्याला लाजेल साजेल असा सप्ताह आहे. सर्वजण हे सर्वात महात्मे, मी फक्त आतापर्यंत त्यांचं नाव कानावर ऐकलं होतं, आतापर्यंत त्यांना पाहिलं नाही. लहानपणी आमच्या भागामध्ये आमचे पंकजदादा यायचे तेव्हा म्हणायचीही आणि वाजवायची. आता त्या बऱ्याच दिवसानंतर त्यांची भेटही झाली. असे हरिभक्तपरायण आमचे पंकजदादा आहेत, हरिभक्तपरायण आमचे सुजितदादा आहे, हरिभक्तपरायण भोला महाराज आहे, हरिभक्तपरायण कैलास महाराज आहे, हरिभक्तपरायण गजानन बाबा आहे, विजय महाराज आहे, संजय महाराज, विनोद महाराज, प्रीतम महाराज आणि मला वाटते मंगलदादा आहे. या सर्वांच्या चरणावरती माझा उदळ माथा ठेवतो, माझ्या सेवेकडे वळतो. विशेषतः महत्त्वाची गोष्ट जी आहे म्हणजे साऊंड सिस्टीम. यावर्षी खूप कीर्तनं केले पंकजदादा, पण इतका सुंदर साऊंड काही भेटला नाही. एकदा टाळ्या वाजवा साऊंड करता. अगदी सुंदर साऊंड आणि परमार्थिक. ते स्वतः समोर बसून सर्व या गोष्टी खूप मूल्यवान आहे. खरं तर आपण किती भाग्यवान आहेत सुजितदादा, ऐका की ज्या वेळेला मुक्ताबाईंनी भजन केलं, पांडुरंग परमात्म्यांनी भजन केलं, तुकोबाऱ्यांनी भजन केलं, त्यावेळेला इतका सुंदर साऊंड, इतके सुंदर टाळ, इतका सुंदर पकवास त्यांनाही मिळाला नाही. मुक्ताबाईंनी विचारलं ज्ञानोबाऱ्यांना, आधी करून सर्व संतांनी विचारलं ज्ञानोबाऱ्यांना, तुकोबाऱ्यांना, का हो आम्ही ज्या वेळेला भजन करतोय त्यावेळेला सर्व मला मिळते, पण तुम्ही भजन केलं त्यावेळेला काही होतं का? तुकोबा त्या माझ्याकडे काही नव्हतं. तुकोबाची अमृतवाणी पळता देवाजीचे कानी, तुकोबाची अमृतवाणी पळता देवाजीचे कानी, दगडाच्या ताडामधुनी गाईले अभंग, दगडाच्या ताडामधुनी गाईले अभंग. ज्यावेळेला भजन केलं तुकोबाऱ्यांनी त्यावेळेला दगडाचे टाळ होते. त्या उद्देशाने पाहू द्या तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने आजचा परमार्थ निश्चितच सुदृढ आहे. हे त्यांचीच आपल्यावर झालेली कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि मुख्य बाजू हा सप्ताहाचं नियोजन आपण कशा करता करावं तर ऐका. आपल्या प्रत्येक जीवामध्ये अज्ञान अवशेदन झालं ते दूर करण्याकरता सप्त्याचं आयोजन आहे. मी आल्या निश्चितच ऐका, बऱ्याच गावामध्ये 50-50 वर्षाची परंपरा आहे सप्ताची, गावोगाव खेडेगावला, पण अजूनही त्या गावामध्ये टाळ वाजवण्याकरता टाळकडी मिळत नाही. अजूनही मला असं वाटते 50-50 वर्षाची परंपरा असेल, 100-100 वर्षाची परंपरा असेल आणि त्या गावामध्ये जर टाळकरी तयार होत नसेल तर त्या 100 वर्षाला अक्काडी लावलेली बरी बरी. मी या मताचा आहे. मला असं वाटते जर परमार्थ करत असेल
आणि आपल्या गावातला प्रत्येक तरुण या सभा मंडपामध्ये येत नसेल तर मला असं वाटतं आपली वाटचाल चुकते आहे. पण पहिल्याच वर्षी आपल्या गावामध्ये जर भरगच्च तरुण टाळकरी उभे असतील तर मला असं वाटते पहिल्याच वर्षी सुदृढ रस्ता आपण पकडलेला आहे. काय करतो महाराज परमार्थ ऐका. ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये टाळ आहे लक्ष देऊन ऐका, मी नेहमी सांगत असतो, ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये टाळ येतो आणि ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ येते तो मुलगा त्याच्या बापाने कमवलेली प्रॉपर्टी आणि त्याच्या बापाने कमवलेली इज्जत याच्यामध्ये भर घालतो की नाही मला माहिती नाही. पण ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये टाळ येतो आणि ज्या ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ येते तो मुलगा त्याच्या बापाची इज्जत आणि त्याच्या बापाची प्रॉपर्टी नखा एवढी कमी होऊ देत नाही. एवढी ताकद एका टाळात आहे, एवढी ताकद एका माळेमध्ये आहे. निश्चितच आपल्या गावातले तरुण या दिशेने आहे, नाही ते तरुण कठीण आहे. इकडे आले तर बरं. मी तर परवा दिवशी यूट्यूबला एक बघितलं, त्याचा रिझल्ट लागला, त्याला 98 मार्क पडले. तो त्याच्या वडिलांकडे गेला, म्हणे पप्पा 98 मार्क पडले. त्याचे वडील नाचायलाच लागले, म्हणे गड्या मला अपेक्षा नाही तुझ्याकडून 98 पडले, खूपच पडले, मी पूर्ण गावात पेढे वाटतो. म्हणे 98 तू किती काढताय मला माहिती ना, पण 98 म्हणजे खूपच पडले, मी पूर्ण गावात पेढे वाटतो म्हणे. तो पुरा रडायला लागला. का रे 98 पडले आणि रडतो गड्या? म्हणे उलटच दिसते. म्हणे बाबा मी तर पास झालो म्हणे, पण मी टीचर नापास झाली म्हणे. मी पास झालो म्हणे पण मी मॅडम नापास झाली म्हणे. बरं कशी काय रे? मी तर पुढच्या वर्गात गेलो म्हणे पण आमची मॅडम त्याच वर्गात शिकवते म्हणे अजून. ते त्याच्या बुद्धी तसं. हे मुलं फारच कठीण आहे. हे मुलं जर इकडे हे वाटचाल केली तर निश्चितच आपला परमार्थही सफल होतो. हा परमार्थ मुलांकरताय. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, पण कोणी या तरुणांनी निश्चितच मी प्रस्तावना याच्याकरता लांबवली कारण आपलं पहिलं वर्ष आहे. मला असं वाटते हे गरजेचं आहे. या सप्ताहाला बंद पडू देऊ नका एवढंच सांगतो. सर्वांनी अट्टासाने प्रेमाने हा सप्ताह करा. मला असं वाटते परमार्थिक शक्ती उज्ज्वलता वेगळीच असते. तुमच्या घरातले तुमच्या चेहरे परमार्थिक वेगळेच वाटतात. हा परमार्थ मुक्ताबाई तुम्हाला सदोतीत तुमच्या चरणामध्ये प्रार्थना करेल. मी माझ्या अभंगाकडे वळण्याचा आता प्रयत्न करतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय आपल्याला मानवी जीवन प्राप्त झाला ना तर या मानवी जीवनामध्ये लाभ मिळेल कुठे, लाभ म्हणजे काय, सुख मिळेल कुठे याचं ठिकाण दर्शवत आहेत. का महाराज आम्हाला ठिकाण माहित नाही का? माहिती नाही. आपण प्रत्येक ठिकाणी सुखाकरता प्रवास करतोय. तिथं असेल नसेल माहिती नाही, पण प्रत्येकाचा प्रवास त्याच बाजूने. तुकोबाराय बोलतात शास्त्रयुक्त पद्धतीने जर विचार केला तर मानवी जीवन प्रत्येक जीव लाभाकरता 4 ठिकाणी प्रयत्न करतो. ऐका, महाराज म्हणतात तुम्हाला लाभ अन्य ठिकाणी जाऊन मिळणार नाही, एकाच ठिकाणी मिळेल. हे तो एक संता ठाई. काव महाराज ज्या अर्थी तुम्ही म्हणतात हे तो एक संता ठाई म्हणजे त्या एका ठिकाणी मिळेल, म्हणजे बाकीचे ठिकाण असले पाहिजे. सोपं सांगू का? मला त्या जळगावला जाणार आहे. कोणत्या त्या म्हणजे कोणत्या? आता नेमकं जळगाव खानदेशला जायचं आहे, जळगाव जामोदला जायचं आहे, जळगाव खुद्रला जायचं आहे की जळगाव बुद्रुकला जायचं आहे? ज्या अर्थी ते जळगाव सांगितलं म्हणजे अन्य जळगाव असले पाहिजे. तसं महाराज म्हणतात हे तो एक संता ठाई, एका ठिकाणी मिळेल म्हणजे बाकीचे ठिकाण असलेच पाहिजे. तसं मानवी जीवन लाभाकरता 4 ठिकाणी प्रयत्नशील आहे. जीव जीवाजवळ जातो लाभाकरता 1, लक्ष असू द्या. जीव संसाराकडे जातो लाभाकरता 2, जीव देवाकडे जातो लाभाकरता 3 आणि पर्यायाने साधूची सेवा घडली तर लाभाकरता जीव जातो संतांकडे 4. 4ही पद्धतीने विचार करू. जीव जीवाकडे जातो 1, जीव संसाराकडे जातो 2, जीव देवाकडे जातो आणि जीव साधूकडे जातो. आतापर्यंत जीव जीवाजवळ गेला तर जीव जीवाजवळ गेल्यानंतर लाभ मिळतो का? बसून सांगू का? बसून सांगू? नेमकी माझी भाषा कळते की नाही तुम्हाला? ना तुम्ही मनसानी विनोद दादांना कुठून आणलं बापा हे भानगड? म्हणजे मी माझं बोललेलं तुमच्या म्हणजे सोपं सांगू का? माझ्या मोबाईलचं चार्जर तुम्हाला बसते का? तुम्ही असे बोलत चला मोकळे, मला जमत नाही बरं असं. माझं बोलणं कळते का तुम्हाला? नाही तर असं होईल पहा. समोर एक इंग्रजी बाई चालली होती. कोणती? समोर समोर कोणती बाई होती? इंग्रजी. मागची बोला. समोर इंग्रजी बाई चालली होती. समोर इंग्रजी पाठीमागे मराठी, समोर इंग्रजी पाठीमागे मराठी, समोर इंग्रजी पाठीमागे मराठी. आणि डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा मळा होता. कशाचा मळा होता? कशाचा मळा होता? हा जमला. आता बसते 4 जण.
हा. समोर इंग्रजी, पाठीमागे मराठी, आणि डाव्या साईडला सुंदर सूर्यफुलाचा मळा होता. त्या इंग्रजी बाईनं त्या सूर्यफुलाच्या मळ्याकडे बघितलं आणि त्या इंग्रजी बाईला तो सूर्यफुलाचा मळा फारच आवडला. त्या बाईने तिकडे बघितलं आणि म्हणे, वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे, ते कोणतं फुल आहे? ते तर सूर्यफुल आहे. आणि हे कोणतंच फुल म्हणते. पण त्या इंग्रजी बाईला तो मला फारच आवडला. न राहता तिने पुन्हा आवाज दिला पंकज दादा, म्हणे वाव वंडरफुल. हे म्हणे नाही ना, हे कोणतं आहे? सूर्यफुल आहे. पण त्या इंग्रजी बाईला तो मला फारच आवडला. न राहता तिने तिसऱ्यांदा आवाज दिला, म्हणे वाव वंडरफुल. हे मराठी बाई म्हणे घुबड सूर्यफुल आहे म्हणे ते. म्हणजे हिचं तिला कळत नव्हतं, तिचं माझं कळते तुम्हाला सर्वांना कळते. चाल देऊ मग 12 वाजेपर्यंत चाल देऊ, जीव घ्यान मा. फक्त उत्तर देत चला. उदाहरण तुमचं आपलं झालं, पण प्रमाण मात्र आमच्या महाराजांचं आहे. कानडीने केला मराठा व्रतार, एकाचे उत्तर एक नाही, एकाचे उत्तर एक नाही, एकाचे उत्तर एक नाही. कानडीने केला मराठी व्रतार, एकाचे उत्तर एका रे, एकाचे उत्तर एका नाही, एकाचे उत्तर एका. प्रतिसाद देत चला, म्हणजे मलाही बोलायला आनंद होईल. ऐका, लाभा करता जीव 4 ठिकाणी प्रयत्नशील आहे. जीव जीवाजवळ जातो, जीव संसाराकडे जातो, जीव देवाकडे जातो, जीव साधूकडे जातो. आतापर्यंत एक जीव दुसऱ्या जीवाकडे गेला. तर माझा प्रश्न असा आहे, आतापर्यंत एका जीवाने दुसऱ्या जीवाला काही दिलं का? एका जीवाने दुसऱ्या जीवाला लाभ दिला का? दिला तर कोरोना दिला बा, तो म्हणे भाऊ तू लांबच थांब. म्हणजे आतापर्यंत एका जीवाने दुसऱ्या जीवाला काही दिला असेल तर रोग दिले, आजार दिले, लाभ मात्र दिला नाही. हेही कळलं नसेल तर सोपं सांगतो. समजा आषाढी एकादशी जर महाशिवरात्रीच्या घरी जेवण करण्याकरता गेली, ऐका, आषाढी एकादशी जर महाशिवरात्रीच्या घरी जेवण करण्याकरता गेली, तर कोणी कोणाला तृप्त करू शकेल का? नाही, कारण दोघांनाही उपवास. तसा हाही जीव उपवासीच आहे आणि समोरचा जीव सुद्धा उपवासीच आहे. आतापर्यंत जीवाने जीवाची केलेली संगती तीळ मात्र उपयोगाची नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज जीवाजवळ आम्हाला मिळणार नाही, पण दिवस रात्र ज्या संसारामध्ये आम्ही घुटमळतोय, ज्या संसाराकरता आम्ही तळमळ करतोय, या प्रत्येकाला या संसाराकडून सुखाची लाभाची अपेक्षा आहे. मग महाराज आम्ही जीवाकडून नाही, किमान या संसाराकडून जर लाभाची अपेक्षा केली तर आम्हाला लाभ मिळेल का? महाराज नेमकं माझा प्रश्न असा आहे की संसारामध्ये आपण दिवस रात्र आहे, या संसाराने आपल्याला लाभ दिला का? बरं जाऊ द्या, सोपं सांगतो तुम्हाला. ज्या संसारामध्ये आपण आहोत, दिवस रात्र संसार करतोय, तो संसार खोटा आहे का खरा आहे? तुमच्या गावातले लोक लय सुदृढ आहे बा. एकच प्रमाण पाठ केला आहे, कीर्तनी बडबड करील जो कोणी. तेवढंच नाही, बाकीचे बरेच प्रमाण आहे बापो गाथ्यात, तेही पाठ करा. जरा मोकळे बोला. इतके घाबरले का तुम्ही संसाराले? असे मोकळे बोला. मग त्या संसारात जो आपण करतोय तो खोटा आहे का खरा आहे? तुकोबार असं म्हणतात, फलकट तो संसार किंवा लटिका व्यवहार सर्व हा संसार. संसार खोटा आहे. मग एखादी खोटी गोष्ट आपल्याला जीवनामध्ये लाभ देते का? निश्चितच देत नाही. आपल्या जवळ यात्रा भरते का कुठं? कुठे भरते? पिंपराळा. जवळच आहे पिंपराळा, आहे ना. यात्रा की जत्रा, तिच्या ती फरक आहे. जे असेल ते असेल समजा. यात्रा जत्रा. आपल्या इथल्या अष्टभुजा नगरमधून एखाद्या नातवाने आजोबाकडे हट्ट केला, म्हणे आजोबा इथं जवळच पिंपराळ्याला यात्रा भरते, मी तुमच्याच कानावर ऐकलं बऱ्याचदा यात्रा भरते यात्रा भरते, माझी इच्छा आहे चला आपण यात्रेला जाऊ. आजोबा म्हणतात भली मोठी गर्दी असते रे, ऊन पुरतं आमच्या जायचं नाही. नाही मला जायचं आहे, तुम्ही बघितली बऱ्याचदा, पण माझी इच्छा आहे, मला पाहिजे, चला. शेवटी या जगामध्ये 3 हट्ट पुरवावे लागतात. एक आहे बाल हट्ट, एक आहे स्त्री हट्ट आणि एक आहे राजहट्ट. शेवटी त्या बाळाचा हट्ट पुरवण्याकरता आजोबाने त्या नातवाचा हात धरला आणि दोघंचे दोघं आजोबा आणि नातू त्या यात्रेमध्ये गेले. यात्रेमध्ये गेल्यानंतर यात्रा फिरता फिरता, मी सांगतो याच्याकरताय की एखादी खोटी गोष्ट जीवनामध्ये आपल्याला लाभ देऊ शकत नाही. दोघं नाताजले फिरताय आणि आजोबाने नातवाला विचारलं, का रे गळ्या काय घ्यायचं? म्हणे घे काही खाण्यासारखं, कचोरी घे, वडा घे, जिलेबी घे, बरेच आहे खाण्याचे पदार्थ, एखादं घे. तो म्हणे मला माझ्या आईने सांगितलंय बाहेरचं तेलकट खायचं नाही.
तो म्हणे गड्याला सज्जन वागतो तू. पुढे समोर फिरता फिरता काहीतरी घे, तुझी आई तुला विचारेल का रे आजोबाने काही घेऊन दिलं नाही का, काहीतरी घेतलं पाहिजे. तो म्हणे आजोबा मला माझ्या आवडीची पदार्थ आवडीची वस्तू जेव्हा दिसेल तेव्हा मी घेईल. फिरता 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 त्या मुलाचं लक्ष एका दुकानात गेलं आणि आजोबाला आवाज दिला, म्हणे आजोबा त्या खेळण्याच्या दुकानाजवळ चला. दुकानाजवळ गेले. हा दृष्टांत हरिभक्त पुरायण वारकरी भूषण, वारकरी संप्रदायाचे सर्वदर्शनाचार्य, वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते नेहमी सांगायचे. बाबा म्हणायचे त्या मुलाने त्या आजोबाला त्या दुकानापर्यंत नेलं आणि दुकानामध्ये सर्वांना माहिती तो रब्बी साप पाहिला का तुम्ही बरोबर, नकली साप. तो नकली साप पाहिला आणि त्याच्या आजोबाला म्हणे आजोबा तो साप घेऊन पाहिजे म्हणे. त्याचा आजोबा म्हणे गड्या काही कामाचं घेणं हा साप. तो म्हणे घेईन तर सापच, दुसरं नाही घेत म्हणे मी. आता आमच्याकडे असं आहे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही. आमच्याकडे एखादी वस्तू जर समजा आजोबाला किंवा वडिलांना मागितली महाराज आणि ती जर त्याने दिली नाही वडिलांनी आजोबाने तर फपुटात लोडण्याची पद्धत आहे. तुमच्याकडे आहे का? सारखंच आहे मग आपलं. तो म्हणे आजोबा घेईन तर सापच म्हणे, एक तर तुम्ही साप घेऊन द्या नाही तर 5 मिनिटामध्ये मी अशी क्रिया करू शकतो की मला 10 जण साप घेऊन देतील. तुम्ही घेऊन देता की 10 जणांना घ्यायला लावू. तो म्हणे गड्या मीच घेतो, कशाला इज्जतचा फालुदा करतो. झाला असं, आजोबाला साप मागितला आणि आजोबाने तो साप त्याला दिला. तो साप घेतला त्याने आणि गावातली पिंपराळ्यातून गाडी भेटली, गावातली आपल्या कॉलनीतली. तो म्हणे आजोबाच्या आधी घरी जाऊ काहून, आजीची गंमत करू म्हणे. त्यानं टांग टाकली आणि तो घरी आला. आता हे मुलं बघा तुम्ही, आपले सर्वांचे मुलं कॉन्व्हेंटला जाता ना, ते गाड्या घेण्याकरता आता हे 1ली 2रीतल्या लेकरांना यांना काय कठीण झालं आहे ते. आता ते नाव बी माहीत नाही महाराज. KG 4 KG काय 1 2 जाऊ द्या, ते असेल ते बरं आहे आपण सुटले त्या तावडीतून. तो नाही तर बघा तुम्ही जे मुलं कॉन्व्हेंटला जाता, फक्त या मंडपामधून एखाद्याने हात वरती करून सांगा की आमचा मुलगा शाळेमध्ये जातो, आल्यानंतर हसत हसत येतो, एखाद्याने वरती हात करा. तो गाडीतून उतरल्यावर असा पाहतो बापाकडे, कुठे टाकलाय वे तुन म्हणजे म्हणजे गळ्या खूप फसाडला तुन मला. म्हणजे इतकी ते मुलं इतके बिलिंदर ते जाता. आता आमच्या गावातले गोंडू काका, मी नेहमी सांगत असतो, त्या काकाचे मुलं शाळेतून असे येतात बा. आमच्या गावातले असे येतात, तुमचे येतात की नाही मला माहिती नाही. ते मुलं आले की आल्यानंतर त्या गाडीतून उतरता पंकज महाराज. तुम्हाला मुलं आहे ना केवढे का, एकच आहे का? हां, मग तुमचा का असो ना, प्रत्येकाचा आपलाही धरा तिच्यात. असे गाडीतून उतरले की बरोबर जिथं बुटं काढण्याची जागा तिथंच बूट काढता. बरोबर आहे ना? बरोबर आहे. वा वा. जिथं मोचे काढण्याची जागा तिथंच मोचे काढता. बरोबर आहे. घरात जाता आत गेली की त्या सोफ्यावर बसून आईला म्हणतात मम्मी मला पाणी दे ग. असंच करता ना तुमच्या गावातले? असंच करता. मग सज्जन असते. आमच्या गावातले त्या गोंडू काकाचे पोर असे गाडीतून उतरले की असे बुटं फेकता घरात. गाडीतून बुटं असे बुटं, ते बॅग काढली की गाडीतूनच बॅग घरात फेकतात. आता विचार करा, जो बहादर शाळेतली बॅग अशी फेकतो त्यानं तो साप कसा फेकला अशी. तो खेळला दमला. तो मित्राच्या घरात होता, त्यांना मित्राच्या घरातून त्या सापाला घडी मारली आणि मित्राच्या घरातून त्याच्या घरात फेकला. जसा फेकला तसा समोरच्या खोलीमध्ये म्हातारी होती. तो जाऊन पडला छातीवर म्हातारीच्या छातीवर जाऊन पडला. आणि दुपारची वेळ झाली. सुनबाईला वाटलं चला आपण जाऊ सासूबाईला चहा घेऊ. त्या सासूबाईचा दरवाजा 2दा वाजवला असा. सासूबाईने काही उघडला नाही. सुनबाईला वाटलं आपणच प्रयत्न करू. तो लोटला बा. लोटल्यानंतर तो दरवाजा उघडला गेला. हे बघते तर काय साप कुठे होता छातीवर. गल्लीत साप निघाला तर आपण पडत सुट्टा छातीवर. ते म्हणे साप साप साप. आवाज दिला बा साप साप. कोण टोकर आण, कोण कुऱ्हाण आण. काही बाईनं फुकण्या आणल्या फुक मारायच्या आमच्याकडे खेडेपाड्यामध्ये. त्या सापाला मारण्याकरता काही फुकण्याला चला साप मारू. असं एखादं वस्तू साप वगैरे इंचू वगैरे निघाला की प्रत्येक गावामध्ये ठरलेले मारणारे. खेडोपाडी कसं असते, साप आला का त्याला बोलवावं म्हणजे मारणारे ठरलेले. साप मारणारे आले बघ 2-3 जण पुढे. सुनबाई म्हणे बघा हो आमच्या सासूबाईचे थोडेच दिवस राहिले, तेवढं वाचवा म्हणे तुम्ही. तो म्हणे साप त्या का रट्ट्यात मारतो म्हणे. पण मग बुढीने वाचत. समजा झन्नाटा जर हुकला म्हणे तर बुड्डीचा ठेचाच आहे म्हणे. म्हणजे अंदाज जर हुकला साप तर मरतो, पण मग बुड्डीचं काय. तो म्हणे एक काम करा, तुम्ही फक्त सापाची जागा बदलवा.
सापाने जागा बदलवली की मारण्याची जबाबदारी माझी. मग म्हणे साप कशी जागा बदलेल? म्हणे काही नाही, तुम्ही एखादा पिंगाणीवाला आणा म्हणे. मग कुठून आणा पिंगाणीवाला? म्हणे पिंपराड्याला जत्रा भरली आहे, पिंपराड्यावरून बोलवा. त्या पिंपराड्यावरून बोलवला पिंगाणीवाला. त्या पिंगाणीवाल्यानं 2 तास पिंगाणी वाजवली दरवाजाजवळ. ज्याच्या घरातला साप होता त्याच्या घरी 2दा जेवला तो. पण बाबा साप जागा ना सोडतो म्हणे. गड्या लय कठीण साप आहे म्हणे. माझ्या आयुष्यात एखादं काम माणसाने झालं नाही की तुमचं लय कठीण आहे. तो म्हणे हा साप लय कठीण आहे. तो म्हणे एक काम करा, एखादा तांत्रिक बोलावा म्हणे तुम्ही. त्या तांत्रिकच्या मंत्राने हा साप मात्र जागा सोडेल. तांत्रिकाला त्याने ओम भीम क्लीम चामुंडाय असतील नसतील ते मंत्र मत आपल्याला येत नाही. तरी सापाने जागा बदलली नाही. भरगच्च गर्दी याच्या घरी जमली. संध्याकाळ झाली. या पिंगाणीने या बासरीने त्या आजीबाईला जाग आली. तिनं पाहिलं, डोळे उघडले तर साप छातीवर होता. ते कोमातच गेली. भरगच्च गर्दी जमलेली. ज्या आजोबा सोबत नातू गेला होता त्या आजोबा काडी टेकत 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 घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर का जत्रा तर म्हणे पिंपराड्याची आहे, पण गर्दी म्हातारी कशी काय म्हणे. तो म्हणे तुम्ही सरका हो, मला आज जाऊ द्या. लोक म्हणत तुम्ही आहे का हो, तुमच्या गावामध्ये घरामध्ये मोठा साप आहे, चांगले चांगले पट्टीतले मारणारे थंडेगार झाले, पिंगाणीवाला थकला, तांत्रिक थकला, तुम्ही कुठे आज जाता म्हणे. त्यांच्या सर्व लक्षात आला हा खेळ कोणाचा आहे, नातवाचा आहे. त्या आजोबा म्हणत तुम्ही सरका हो, मला जाऊ द्या, मी वाचवतो बुड्डीला. मी मेलो तो मेलो, पण बुड्डीला तर वाचवल्याशिवाय राहतच नाही म्हणे. शेवटी ते आत गेले. आत गेल्यानंतर त्यांनी तो साप हातात घेतला. विनोदाचा भाग वजा करा. ते आजोबा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही. ते आजोबा म्हणजे जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज आहे. आणि तो साप म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही. तो साप म्हणजे संसार आहे. तो साप खोटा होता का खरा होता? खोटा होता. खोटा साप जर संसारामध्ये एवढं दुःख एवढा त्रास देऊ शकतो तो मुळात संसार कसा आहे? खोटाच आहे. महाराज म्हणतात तुम्हाला संसार करून लाभच घ्यायचा असेल तर लटीक येते फेळा. तुका म्हणे जाय पिळा. संसाराकडून तुम्हा आपल्याला लाभ मिळेल्यात नाही. तुकोबराय बोलतात मी माझं आयुष्य घातलं या संसारामध्ये पण मला लाभ मिळाला नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाक्षी न पावला. हिंडता दिशाक्षी न पावला. माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेन कोणी. माझे स्वहित नेन कोणी. माया वेशीला जीव माझा माझे स्वहित नेन कोणी. माझे स्वहित नेन कोणी. महाराज म्हणतात मी या संसाराकडून लाभाची अपेक्षा केली, सर्व सुखाची आशा जन्म गेला पण लाभ मिळाला नाही. खरं तर भगवान परमात्म्याने सर्व दिलं होतं माझ्याकडे. नाही केला करविला पर उपकार. नाही दयाली पीडिता पर. करू नये तो केला व्यापार. वाहिला भार कुटुंबाचा. संसारातच होतो पण सर्व कुटुंबाकरता केलो. भगवान परमात्म्याने हात दिले होते, मुख दिलं होतं पण नाही ऐकिले गायले गीत. धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत. केली बहुत परनिंदा. हे सर्व संसारात घडलं. भगवान परमात्म्याने हात दिले होते, भगवान परमात्म्याने पाय दिले होते पण नाही केले तीर्थाचे भ्रमण. पाडिला पिंड कर चरण. नाही संत सेवा घडले दान पूजा. अवलोकन मूर्तीचे. तुकोबरायांचे शब्द आहे संसाराबद्दल. तुकोबराय बोलतात या जगात माझा कोणी शत्रू नाही, या जगात कोणी माझा मित्र नाही, पण या संसाराची संगती केली परिणाम असा झाला. आप आपण्या घात कर. आप आपण्या घात कर. आप आपण्या घात कर. आप आपण्या घात
दावेदार शत्रू झालो मी दावेदार शत्रू झालो मी दावेदार शत्रू झालो मी दावेदार तव कृपेचा सागर तू तव कृपेचा सागर तू तव कृपेचा सागर तू तव कृपेचा सागर तरी पार तुका म्हणे तरी पार तुका म्हणे उतरी पार तुका म्हणे उतरे पार तुका म्हणे नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकिले गायले गीत नाही ऐकले गायले गीत नाही ऐकले गायले गीत नाही ऐकले गायले गीत नाही ऐकले गायले गीत आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे घात कर शत्रू झालो मी दावेदार तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. तुकोबऱ्यांचे शब्द आहे संबंध जीवन आयुष्य मी संसारामध्ये घालवलं पण या संसाराकडून मला लाभ मिळाला नाही. मंडळी ऐका, संसार हा इंद्राचा असो अथवा उंदराचा असो कधीच पूर्ण होत नाही आणि जो पूर्ण होत नाही त्याचंच नाव संसार आहे. संसाराकडून लाभाची अपेक्षा केली तर संसार लाभ देत नाही. मग काहो महाराज, हा संसार खोटा आहे. जीवाकडे गेलो जीवाकडे नाही, जीव देतच नाही. संसाराकडे गेलो संसार खोटा आहे, खोट्याकडून मिळत नाही. मग जाऊ द्या, जीवाकडे नाही संसाराकडे नाही, संसार खोटा आहे पण तुमचा देव तर खरा आहे ना. मग आम्ही जर देवाकडे गेलो तर लाभ मिळेल का? महाराज म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, देव नक्कीच खरा आहे. मग तो खरा असणारा देव आम्हाला लाभ देईल का? महाराज म्हणतात खरा असणारा देव तुम्हाला निश्चितच लाभ देईल, पण त्या देवाचं ठरलेलं आहे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. मग आपण जर दुर्जनाच्या यादीत असलो तर मेलो ना. महाराज म्हणतात देवापाशी तुम्हाला लाभ मिळेल पण तुम्ही कोणाच्या यादीत पाहिजे? सज्जनाच्या. मग नेमका आतापर्यंत आपलं कर्मच योग्य नाही, आपण सज्जनाच्या यादीत आहेत की दुर्जनाच्या यादीत आहेत कळेल कसं? आजही शेजारच्याने गाडी घेतली तर आपला 8 दिवस पोट दुखते. आपल्याकडचं नाही बरं, आमच्याकडचं. अशी परिस्थिती आहे. फक्त तालावर ताल तालावर ताल तालावर ताल ठेवला की रोज अर्धी अर्धी भाकर कमी होते, अशी परिस्थिती आज आहे. मग नेमकं आपण सज्जनाच्या यादीत आहो अथवा दुर्जनाच्या यादीत आहो मला माहिती नाही, आम्हाला लाभ पाहिजे. मग महाराज म्हणतात तुम्ही देवाकडे जाऊ नका. तुमच्याकडून नकळत भलतेच पाप घडले असतील तरी लाभ पाहिजे असेल तर देव देतो की नाही माहिती नाही, पण तुम्ही संतांकडे जा. मग का महाराज तिथं गेलो तर आम्हाला लाभ मिळेल का? महाराज म्हणतात तिथं गेलं तर तिथं गेल्यावर फक्त निरांकारपणाने हे मस्तक संतांच्या चरणावर ठेवलं तर तेने भेटे देव आपल्या. म्हणून या किंवा संतापाई माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आप्या. तुम्ही फक्त जा आणि संतांच्या चरणावरती नतमस्तक वा देवाची प्राप्ती होते. मग काही साधकांनी तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय कुठे संत सांगा ना आम्हाला, आम्ही त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो, आम्हाला देवाची प्राप्ती होईल. तुकोबराय बोलतात लेको, संतांच्या चरणावरती मस्तक ठेवले की देव भेटेल, पण हे मस्तक ठेवण्याकरता संत भेटतील की नाही प्रश्नचिन्ह आहे. चंद्र अमृत सुखे सेवुवेल असता जाता रवी धरवे बाय हेडा सागर तरवेल परित्या साधूची भेटी न होईल गा बहु अवघडा हे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. आम्हाला साधू पाहिजे, संतांची भेट होईल का? महाराज म्हणतात साधूच्या दिशेने जात असताना प्रामुख्याने जीवनामध्ये 3 संगती पडतात. एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती आणि एक आहे सतसंगती. कुसंगती टाळावी लागते, विसंगती घडत असते, सतसंगती मात्र करावी लागते, पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कशाला म्हणायची कुसंगती? ऐका, तुम्ही सर्वजणांनी हिरा बघितलाय का? हिरा हिरा बघितला का पोर? हो हिरा मोबाईल मध्ये कशा कलरचा असतो हिरा? सांग सांग. पांढऱ्या कलरचा. बरोबर. वा,
पांढऱ्या कलरचा हिरा असतो. बरोबर सांगता ना ते? तुम्ही सांगत म्हणजे बरोबर आहे. हिरा बघितला ना सर्वांनी, असं म्हणतात जो ओरिजिनल हिरा असतो तो हिरा फुटत नाही. तुकोबाराय असं बोलतायत, हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. एखादा हिरा घ्या, त्या लोहाराकडे जी ऐरणी असते त्या ऐरणीवरती ठेवा, वरतून हातुडीचा नाही घनाचा टोला मारा तरी तो हिरा फुटत नाही. आणि समजा तो हिरा जर फुटला तर याचं एकच उत्तर आहे, तुमच्या सासरवाडीनं तुम्हाला फसवलं. दुसरं उत्तर नाही. ओरिजिनल हिरा फुटत नाही. जो हातोडीने फुटत नाही, घनाने फुटत नाही, तो हिरा जर ढेकुणाच्या संगतीत आणला तर महाराज म्हणतात भंगतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंग नाडिला साधू तैसा, कुसंग नाडिला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंग नाडिला साधू तैसा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. महाराज म्हणतात तो हिरा एवढा मौल्यवान असतो की तो हातोडीने फुटत नाही, घनाने फुटत नाही, पण तो जर ढेकुणाच्या संगतीत आला तर महाराज म्हणतो भंगतात. याला म्हणायची कुसंगती. महाराज म्हणतात संगत करायची असली तर मोठ्या माणसाची संगत करावी. मोठे म्हणजे वयाने नाही, आपल्यापेक्षा जो ज्ञानाने श्रेष्ठ आहे त्याची संगत करावी. कबीरजी महाराज असं बोलतायत, संगत कर बळे की तो बळत बळत जाय. संगत संतन के करले, संगत संतन के करले, संगत संतन के करले, संगत संतन के करले. जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन के करले, संगत संतन के करले. जन्म को सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, संगत संतन के करले, संगत संतन के करले. म्हणून संगत करायची असली तर संतांची करा, संतांची संगती करा. याला म्हणायची कुसंगती. महाराज सांगतात पुढची संगती विसंगती. कशाला म्हणायची विसंगती? कल्पना करा, एखादा जुना मित्र तुम्हाला 15-20 वर्षानंतर भेटला आणि 15-20 वर्षानंतर भेटल्यानंतर आपण त्याला म्हणतो काय गळ्या, नमस्कार नमस्कार चमत्कार ढमस्कार सगळं झालं की काय गळ्या तुझं बरं आहे? तो म्हणतो हो माझं बरं आहे. लग्न वगैरे झालं म्हणे, हो झालं. मग म्हणे कसं काय प्रपंच? तो म्हणे गळ्या हुंडा 5 लाख भेटला म्हणे, पण बायको एवढी दुखी म्हणे की आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तिला जर सांगितलं की जा फ्रीजमधून थंड पाणी आण, ते थंड पाणीने आण, ते गरम चहा आणते आणि नाही पेलो की मी अंगावर टाकते म्हणजे. एवढी विसंगती आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये विसंगती असते. दुःख उदंड फजिती, दुःख उदंड फजिती, दुःख उदंड फजिती, दुःख उदंड फजिती. दुःख उदंड फजिती, दुःख
फजिती. ऐका, त्या संगतीमध्ये दुःखच दुःख आहे. महाराज म्हणतात आपल्या घरामधली आपल्या स्त्रीचा काही धर्म आहे, काही शास्त्र आहे. आपण असं म्हणतात की मालक घरामध्ये आल्या आल्या मालकाच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास नेऊन द्यावा न मागता. काही लोकांना मागूनही भेटत नाही, तो त्याचा भाग आहे. पण न मागता बाहेरून थकून आले का हो ऊन खूप तपते आहे, तुम्ही थकून आला असाल, या फ्रीजमध्ये झोपा, कूलरमध्ये झोपा, तुमचे हात दाबून देऊ का, त्यांना म्हणा तुमचा पाय दाबून देऊ का, तुम्ही बाहेरून फिरून आले डोकं फारच दुखत असेल, डोकं दाबून देऊ का, नाही तर मनात येईल तुमचा लढला दाबू का. दिवस आणले असे लढला दाब्यासारखी. हे विसंगतीतला परिणाम आहे. गुरुवर हे वक्ते बाबा नेहमी सांगायची विसंगती. महाराज म्हणतात विसंगती कशातून आली, आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपली विसंगती करते. ज्ञानोबारांनी उगाच शब्द व्यर्थ नाही घातले. बोलायचं असेल तर कसं बोला, तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. मनुष्याने बोलायचं असलं तर कमी बोलावं, खरं बोलावं, गोड बोलावं. शास्त्र असं म्हणते 2 माणसं बोलत असले तिसऱ्याने बोलू नये. 2 जण बोलतात, तिसऱ्याचे काम आहे का. एका ठिकाणी भांडण सुरू होते, म्हणे अय मी ते 32 दात पण टाकीन, दुसरा म्हणे मी ते 64 दात पण टाकीन. आता दोघांचं चालू आहे, तिसऱ्याचे काम होतं का. तिसरा आला का, हे म्हणता 32 दात पण टाकीन मान्य, पण तुम्ही म्हणता 64 पण टाकीन, दात 32च. हा म्हणे तू ये धरले तिच्या. तिसऱ्याचे काम आहे का. कमी बोलावं, पण काही काही लोक फारच बोलतात. मोजकं बोला. कबीरजी महाराज म्हणतात जो मनुष्य कमी बोलतो त्याचे दुश्मन कमी असतात, जो मनुष्य जास्त बोलतो त्याचे वैरी सुद्धा जास्त असतात. म्हणून कमी बोलावं. ऐका, ऐसी वाणी बोलिए मन का पान खोय, ऐसी वाणी बोलिए मन का पान खोय, ओरन को शीतल करे आप शीतल होय कबीरा, आप शीतल होय. गोड बोलावं, इतकं गोड बोलावं, इतकं गोड बोलावं, इतकं गोड बोलावं. महाराज म्हणतात आपल्या बोलण्याने शेजारचा नाचेल की नाही माहिती नाही, पण आपल्या बोलण्याने पंढरीश पांडुरंग परमात्मा नाचला पाहिजे. बोल ऐसे बोले जेने बोले विठ्ठल लोले. आपल्या बोलण्याने शेजारचा हालत नाही. आपल्याला पाहिल्यानंतर लोक गल्ल्या बदलवतात, अरे ते बसले गळ्यावर मंदिरावर, इकडनं झाला. मला वाटतं गळ्या हे परिस्थिती झाली, आपण गेलेले बरोबर. आता आपल्याजवळ गावातल्या प्रत्येक व्यक्तीला 2 मिनिटं व्हा का बसावं असं वाटलं पाहिजे, त्यावेळेला आपण जीवन जगतो. मोजकं बोलावं, गोड बोलावं. कमी बोलणं आणि गोड बोलणं कोणालाही आवडते. कावळाही बोलतो, कोकिळाही बोलते. आपल्याला कोणाचं बोलणं आवडते. तिनं पैसे दिले का तुम्हाला, पण आवडतेचं कारण आहे. कबीरजी महाराज बोलतायत कागा किसका धन हरे, कागा म्हणजे कावळा, कागा किसका धन हरे, कोयल किसको दे, कागा किसका धन हरे, कोयल किसको दे, मीठी बोली बोल के जग अपना कर ले कबीरा, जग अपना कर ले. म्हणून मनुष्याने कमी बोलावं, गोड बोलावं. पण प्रत्येक माणसाला ती सवय नाही. काही काही लोक इतके बोलता इतके बोलता इतके बोलता की असं वाटतं गड्या हे बाय पैसे घे पण शांत होय बरं. असे बोलणारे गुरुवारी हरणे बाबा नेहमी सांगतात. पण काही काही लोक इतके गोड बोलतात, गुरुवारी हरणे बाबा किती गोड बोलतात, गुरुवारी मारुती बाबा किती गोड बोलतात, असं वाटते यांनी बोलावं आणि आपण ऐकतच राहावं. पण काही काही लोकांना बोलण्याची फारच सवय आहे. आम्ही आळंदीला होतो. आळंदीला आमच्या जोगमाराज संस्थेच्या पाठीमागे एक माता माऊली होती. ती फारच बोलायची. नाव नाही घेतलं मी लाईव्ह म्हणून, नाही मी नेहमी नाव घेतो, आता ते काळजी घेऊ लागते. इतकी बोलायची ते माता माऊली, इतकी बोलायची. सकाळी भांडण, दुपारी भांडण, संध्याकाळी भांडण, 3 टाईम भांडण. तिचा मालक बिचारा दिवसभर भजन करे आणि दिवसभर भांडण करे. त्या बाई भांडली की तो माणूस आमच्या गणेश शास्त्रीकडे यायचा. मी गणेश शास्त्रीकडे होतो. तिथं आलो, गणेश शास्त्रीला विचारायचा, म्हणे का हो शास्त्री हे काय म्हणे, बाई बा 3 टाईम भांडते म्हणे आमच्याशी, काहीतरी उपाय काढा म्हणे. काय उपाय म्हणे, मी तुला सांगून आधी नको लागू. मग म्हणे आता काहीतरी निर्णय घे म्हणे तू. त्या माणसाने एवढा झटाप्याने निर्णय घेतला, त्यानं संध्याकाळीच फारकत दिली त्या बाईला. फारकत करते ना तुम्हाला, डिवॉर्स दिला संध्याकाळीच. पण ते बाई एवढी हुशार, त्या बाईनं 15 दिवसाने याच्या शेजारच्याशी लग्न केलं, पण भांड्याला याच्याशी झाली. मी तू नाही तर तू या शेजारी, पण भांडीन तर म्हणे तू याशीच. आता का पुतळा बांध, जरा मोकळे असत जा बरं कीर्तनात.
असे मोकळे हसा. काही काही लोक कीर्तनात हसत नाही, हे सिरियस उभे बसतात. सिरियस हसत नाही ते. मला असं वाटतं गड्या इथं हसून घे बरं तू, इथं नाही हसला म्हणजे गेला. मोकळा हसणं आपला परमार्थच हसण्याचा आहे. आनंदाद्वय नित्य निरामय. काही काही लोक सिरियस कीर्तनात हसत नाही ते. काही काही लोकांना कीर्तनातला विनोदही कळत नाही. तर रस्त्याने जाताना त्यांना विनोद करतो. अरे तो विनोद होता. काही काही लोक खाट्यावर बसले झोपले. तर मग आता तो विनोद सांगायचा मला, काय मेल्यावर समजेन तुले. आधी समजू दे ना विनोद. समजत नाही. आता तुमच्या विनोदाचा दर्जा तुम्हाला विनोद कळतो की नाही का मिनिटामध्ये सांगतो मी. हां, विनोद लगेच कळला पाहिजे ना. मग मी विनोदचा बाप काशीनाथ सांगेन. म्हणजे विनोद कळला पाहिजे. आता विनोद तुमच्या एकदम म्हणजे सोप्या पाहिजे समजा, तुमच्या इज्जतचा प्रश्न आहे बघा. आता विनोद तुम्हाला कळला पाहिजे. एका जवाईनं सासऱ्याला फोन केला. लक्ष द्या इकडे सर्वजण. जवाईला फोन केला सुजित महाराज. जवाईनं सासऱ्याला फोन केला. सासरेवाला म्हणा, सासरे बा हे काय फळपत्रात घातलं म्हणते तुमच्या तुम्ही ना आमच्या. हे म्हणे मला सकाळी मारते, दुपारी मारते, संध्याकाळी मारते, रात्री मारते, 4 टाईम मारते म्हणे मला. हे काय फळपत्रात घातलं म्हणे, किती दिवस वागवू. तो सासरा सांगे जवाई आले म्हणे, जवाई बापू मरसांत इलोक वागवा म्हणे, तुम्ही फक्त फळ वागून राहिले म्हणे, मी या फळाचं अख्खं झाड वागवतोय म्हणे. तुम्ही फक्त फळावरच घेताय म्हणे, मी झाड वागवतोय म्हणे. ज्यांना ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद आहे. नाही तर शेवटच्याशी काला खायला ये जा बापू. कळलं बाई. फार लोकांना बोलण्याची सवय. माणसाने कमी बोलावं, गोड बोलावं. ऐका, काही काही माता माऊल्यांचं एवढं बोलणं आहे. मी एका घरी कीर्तन झाल्यावर गेलो. कीर्तन झाल्यानंतर म्हटलं झोपण्याचे ठिकाण म्हणे काही नाही, हे घ्या म्हणे बॅग, हे पाण्याची पिशवी, अशा डाव्या साईडला जिना चढांवरती झोपा. मी ते बॅग घेतली, पाण्याची बॉटल घेतली आणि डाव्या साईडला जिना चढायला लागलो. 2च पायऱ्या राहिल्या. म्हटलं 2 पायऱ्या चढलो की माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचलो. 2 पायऱ्या राहिल्या. 3ऱ्या पायरीवर पाय ठेवील तर लोक आतून आवाज आला, उतर खाली. मी 2-3 पायऱ्या खाली उतरलो. ते म्हणे वरती चढ. मी परत वरती चढलो. 1च पायरी राहिली आता पाय ठेवायची. 1 पायरीवर पाय ठेवीन तर उतर खाली. मी खाली उतरलो आणि सरळ त्या मावशीजवळ आलो. म्हटलं का हो मावशी, मी वरती झोपायला गेलो. म्हटलं ते उतर चढ चाललाय म्हणे. ते बाई म्हणे महाराज तुम्ही निवांत झोपा म्हणे, ते वरती माझे मालक झोपले, ते कंडक्टर आहे म्हणे. हे बाई त्याला दिवसभर बोलू देत नाही, ते रात्री बोलता म्हणे. एका बहादरान जपमध्ये मग धोतर फाडलं. म्हटलं का हो धोतर. तो म्हणे महाराज आपलं ठरलं नाही, 120 रुपये मीटर. तो टेलर होता. म्हणून माझी इच्छा आहे माता माऊल्यांना यांना बोलू देत जा हो बा दिवसभर. तुम्ही इतके बोलता की याचं सगळं राहते ते, मग हे रात्री बोलता. ये जर बाहेर निघू देत जा तुमच्या पाया. यांना बोलू द्या म्हणजे मग जरा मोकळे असतात. ऐका, मनुष्याने मोजकं बोलावं, गोड बोलावं. असं बोलतायत की गोड बोलणारा देवालाही आवडतो. म्हणून ऐका, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव पोटी. आपल्या बोलण्यातून आपली विसंगती कळत असते. महाराज म्हणतात आहे 3री आहे सतसंगती. का हो सतसंगती सांगा ना. महाराज म्हणतात सतसंगतीकडे जर तुम्ही गेलात तर तुमच्या जीवनामध्ये निश्चितच लाभ मिळेल. जो जीवाकडे मिळाला नाही, जो संसाराकडे मिळाला नाही, जो देवही देऊ शकत नाही. तुम्ही संतांकडे जा. संतांकडे गेलं की देव बाकीच्या गोष्टी पाहेत. तुम्ही उत्तम कुळातले आहात, नीच कुळातले आहात, तुम्ही सज्जन आहात, दुर्जन आहात, देवाकडे हे घडेल. पण तुम्ही संतांकडे जर गेलात तर संतांकडे गेल्यानंतर तुम्ही कोण्या जातीतले आहात, कोण्या कुळातले आहात, कोण्या धर्मातले आहात, कुठलेही संता पाहणार नाही. मग महाराज तिथं लाभ मिळेल का. महाराज म्हणतात तुम्ही तिथं गेले की निश्चितच लाभ मिळेल. महाराज म्हणतात कोणता लाभ मिळेल. महाराज म्हणतात कोणता लाभ मिळेल मला माहिती नाही, पण जो कोणता मिळेल तो उत्तम प्रकाराचा असेल. अभंगाचं पहिलं चरण. तो एक संता ठाई, 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 तो एक तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई, तो एक संता ठाई,
येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई, येतो एक संता ठाई. लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम, लाभ पायी उत्तम. मनवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास, म्हणवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास, मनवी तात्यांचे दास. महाराज म्हणतात अन्य ठिकाणी प्रवास केल्यानंतर तुमच्यामध्ये जीवनामध्ये लाभ मिळेल की नाही प्रश्नचिन्ह आहे. पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अमोच्च पाप केले असताल तरी सुद्धा तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्ही संतांकडे जा. का हो महाराज, त्या संतांकडे गेलं की आमची जात आमचा धर्म आळवा येत नाही. महाराज म्हणतात यारे यारे लहान थोर तुम्ही कशी या, ऐका न पाहे याती कुळाचा विचार. संत पाहणार नाही, निश्चितच लाभ देतील. जाती कुळाचा विचार काय केला? महाराज म्हणतात संतांजवळ जर गेलात तर महाराज कोण कोणाला लाभ देतात यादीच देतात. तुम्ही बौद्ध समाजामध्ये महार समाजामध्ये जरी आले असाल तरी चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. महाराज म्हणतात फक्त महारच नाही, तुम्ही मुसलमान समाजामध्ये जरी आला असाल आणि तुम्ही जर वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या दिशेने लाभ मिळवण्याकरता प्रवास करत असाल तर तुमच्या जीवनात लाभ आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. टाळी प्रत्येकाने हात वरती करा. मी मोजून 10-15 मिनिटामध्ये थांबेल. प्रत्येकाने सहकार्य करा. टाळी. हा. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नावी जाण विष्णुदास, 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 सेना नावी जाण विष्णुदास. कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण. हे कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, कर्मधर्म त्यांचा झाला लाभ देताना संत जात पाहत नाही, धर्म आळवा येत नाही. खरं तर संतांना कुठलीही जात नसते. ऐका, एक वाक्य लक्षात घ्या. संतांना कुठलीही जात नसते, फक्त त्या आपल्या डोक्यातून जात नसते. दुर्दैव आहे. संतांना जात नाही, संतांजवळ फक्त ज्ञान आहे. जाती न पूछो साधु की पूछली जियो ज्ञान, जाति न पूछो साधु की पूछली जियो ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहन दो म्यान, कबीरा पड़ी रहन दो म्यान. लाभच मिळत असेल तर फक्त संतांकडे जा, तिथलं काही आळवा येत नाही, निश्चितच लाभ मिळतो. पण महाराज म्हणतात अनेक संतांच्या ठिकाणी नाही, हे तो एक संताट आहे. आपलं झालं असं की आपण वारा परत देव बदलणारे माणसं आहे. सोमवार आला की वेगळा देव, मंगळवार आला की वेगळा देव, बुधवार आला की वेगळा देव. बरं झालं देवाचं धन्य आहे की 7च वारा आहे, ना तर मारामाऱ्या होत्या वाराच्या.
बघा ना, तुम्ही कल्पना करा. असं म्हणायचे सुजित महाराज, पूर्वीचे लोक, गुरुवारे बाबा सांगायचे की पूर्वीचे लोक सप्ताह करायचा असला की एकनाथी भागवताचं पारायण करायचे. पूर्वी एकनाथी भागवत, ती एकनाथी भागवताचा काळ गेला, त्याच्यानंतर लोकांनी रामायण श्रवण केलं. त्या रामायणाचा काळ गेला, त्याच्यानंतर तुम्ही आपण सर्वजण भागवताचं श्रवण करत आलो. आता भागवताचा काळ गेला, काय सुरू आहे? शिवपुराणाचा काळ सुरू झाला. म्हणजे आपण ग्रंथ बदलवले. आपण एकनाथी भागवतावरून रामायणावर आले, रामायणावरून भागवतावर आलो, भागवतावरून शिवपुराणावर आलो. म्हणजे आपण ग्रंथ बदलवले. पण गळे हो, आपण बदलले का? मला असं वाटते, ग्रंथ बदलवण्याच्या भानगडीत पडू नका. आपले मन आणि आपले विचार बदलवा. ग्रंथ बदलवण्याची गरज पडणार नाही. आपल्या जीवनामध्ये लाभ ग्रंथ बदलवण्यात नाही, आपण बदलवण्यात आहे. अनेक ठिकाणी प्रवास करू नका. हे मस्तक संतांच्या ठेवानी ठेवा, तिथं लाभ आहे. महाराज आम्ही संत म्हणायचं कोणाला? अनेक संत झाले, पोटासाठी संत झाले, कलित बहुत. नाही कोण्या कपड्यावरती संतांचा विश्वास असेल तर तुम्ही सरळ मुक्ताबाई जवळ जा. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कला. ते मुक्ताबाई सांगतील संत कोण आहे. कोणालाही साधू म्हणू नये. वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. मग साधू म्हणायचं कोणाला? संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभा अंता नये मना. ऐका, पुढे महाराज सांगतात, संत म्हणायचंच असेल तर म्हणा कोणाला? जे का रंजले गांजले, त्यासी मनी जो आपुले, तोची साध देव तेथेची जाणाव. जे कारंजले गाजले, त्यासे वळे जो आपुले. त्या संतांकडे जा, तिथं तुम्हाला निश्चितच लाभ मिळेल. पण महाराज, या कलियुगामध्ये झालं असं की कलियुगामध्ये आपल्याला सद माणूस कळत नाही, ओळखायचे संत आहे. ऐका, तुकोबरायच्या जीवनामध्ये जोपर्यंत तुकोबराय होते तोपर्यंत तुकोबराय या जगाला कळले नाही. मी अगदी 10 मिनिटामध्ये सांगेल आणि थांबेल. ऐका, तुकोबरायांच्या जीवनाचा विचार करा. आपण तुकोबरायांचा आता मागचा सोहळा जो साजरा केला तो 375वा सोहळा साजरा केला. आजच्या 375 वर्षापूर्वी ज्यावेळेला जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांना घेण्याकरता पंढरीश पांडुरंग परमात्मा आले. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, कोप मोरकी जरजर. भगवान परमात्मा घेण्याकरता आले. पांडुरंग परमात्मा विचारतायत तुकोबारायांना, तुकोबाराय चला वैकुंठाला जायचंय. तुकोबाराय बोलतायत देवाला, देवा ह्या तुकोबारायांनी भजन केलं तर एकट्याच्या भरोश्यावर नाही, टाळकरी होते हो. फक्त टाळकरीच नाही, ज्यांच्या मधुकरीवरती माझं पोट भरलं ते गाव होतं. एकटा वैकुंठाला येणार नाही, माझ्यासोबत माझे सर्व गाव येईल. सांगितलं. तुकोबारायांनी स्वतः देवाला 5 दिवस सामावलं. तुकोबाराय गावात गेले. गावात गेल्यानंतर रामेश्वर शास्त्रींना विचारलं, मंबाजी बुवांना विचारलं, संताजी महाराज जगडाऱ्यांना विचारलं, तेली महाराजांना विचारलं, हो चला, ज्याच्याकरता आपण नाम साधना करतोय, ज्या भगवान परमात्मा मिळावं म्हणून आपली साधना चालू आहे, जर देव प्राप्त करून घेण्याकरताच साधना असेल तर स्वतः देव घेण्याकरता आलाय, सोडा या बाजूला. देव मिळवण्याकरता जर प्रवास असेल तर देव आलाय, देव बाजूला ठेवा. प्रत्येकाने काहीतरी कारण द्यावं तुकोबारायांना आणि सांगायचं, तुकोबाराय तुम्ही जा. तुकोबाराय घरी आले आणि घरी आल्यानंतर तुकोबारायांनी स्वतःच्या पत्नीला जिजाबाईंना आवाज दिला, आवडे सर, आयुष्यभर तू देवाला शिव्या दिल्या, पण तो भगवान परमात्मा एवढा उदार आहे, आज तुझ्या शिव्या सुद्धा पदरात घेणार आहे आणि तुला सुद्धा वैकुंठाला न्यायला तयार आहे, तू चल. जिजाबाई बोलते तुकोबारायांना, मालक तुम्ही जा, तुमच्या प्रपंचामध्ये काही खायला मिळालं नाही, पण माझ्या भावाने आताच म्हैस दिली आहे, कुठेतरी घरामध्ये दूध आहे, तुम्ही जा आणि परत या. म्हणजे जिजाबाईला असं वाटत होतं की तुकोबाराय आता वैकुंठाला जात आहे म्हणजे पुन्हा येतील, एवढा भोळा संस्कार. निघाल्या. तुकोबाराय निघताय, सर्व गावाला आवाज दिला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आजीवर होतो तुमचे गावी, आता कृपा असू द्यावी. आम्ही जातो, हो आम्ही जातो,
आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा. तुकोबराय जातायत, लोक बोलतायत तुकोबरायांना, तुकोबराय तुम्ही जाताय जा, पण आम्हाला काहीतरी आशीर्वाद देऊन जा. तुकोबरा हसायला लागले. अरे वेडे हो, ज्याच्यामध्ये आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य आहे तो आपल्याला घेण्याकरता आलाय आणि तुम्ही मला आशीर्वाद मागतात. या जगामध्ये आशीर्वाद कोणी देऊ शकतो तर फक्त तो देऊ शकतो. या जगामध्ये आशीर्वाद म्हणजे त्याचे त्याचे कर्म आहे. जसं जसं जो कर्म करतो तसं तसं त्याला फळ भोगावंच लागते. गीता माऊली सहज बोलत नाही, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. प्रत्येकाचं जीवन कर्मानं बांधलेलं आहे. जो जसं जसं कर्म करेल तसं तसं त्याला भोगावंच लागते. केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला आणि मला भोगावं लागते यात नवल नाही. तुकोबराय बोलतात, माफी मागून बोलतो, केलेल्या कर्माचं फळ देवाच्या पत्नीलाही चुकत नाही, केलेल्या कर्माचं फळ देवालाही चुकत नाही, केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापालाही चुकत नाही. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ऐसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनात सार जावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी कोणी होतो नीतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही, देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणालाही चुकत नाही केलेलं कर्म, देवाला नाही, देवाच्या पत्नीला नाही, देवाच्या बापाला नाही. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासे गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, वियोग घडला सीता देवी. कोणालाही चुकत नाही. लोक म्हणतात तुकोबराय आमचा त्या देवावर विश्वास नाही, आम्हाला आशीर्वाद द्यायचा असेल तर तुम्ही द्या, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तुकोबराय बोलतात, लोक तुम्हाला आशीर्वाद देऊ तरी काय, तुकोबरायांनी तुम्हाला आणि आपल्याला आशीर्वाद दिला आहे का. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद, घ्या माझे वचन आशीर्वाद. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. नाही कळले तुकोबराय, संत जगाला कळत नाही. इतकंच नाही, तुकोबरांची पत्नी जिजाबाई कळली नाही. 5 दिवस झाले तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावरती आहे, भूक नाही, तहान नाही, सर परता भय माघारा, देह भाव बुडाला सारा. पण ऐका, तुकोबरांच्या पत्नींनी 5 दिवस पासून तुकोबराय भजना करता गेले, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, माझा मालक उपाशी पोटी आहे म्हणून शेजारणीकडून भाकरीचं पीठ मागून आणलं.
हा इतिहास आजचा नाही, तब्बल 400 वर्षापूर्वीचा आहे. तुम्ही जर कोणी देहू आळंदी बघितली असेल आणि देहू आळंदीला जाऊन जर घोराडेश्वर, भंडाऱ्या, भामचंद्र डोंगर पाहिला असेल तर तो डोंगर आजही आपल्याला चढता येत नाही असा आहे. फक्त विचार करा, जो डोंगर आपल्याला आज चढता येत नाही तोच डोंगर आजच्या 400 वर्षापूर्वी जिजाबाई अनवाणी पायाने कशा चढल्या असतील. 400 वर्षापूर्वीचा इतिहास. बाजरीचं पीठ आणलं, 2 भाकरी बनवल्या, एका हातामध्ये थंडगार पाण्याचं मळकं घेतलं आणि जिजाबाईंनी प्रवास केला. प्रवास करताय सांगितलं होतं मालकाने, आवडे ज्या डोंगराच्या पायथ्याशी विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळेल त्या डोंगराच्या पायथ्याचा तोच तुझा तुकोबरा भजन करीत असेल. आज ज्या डोंगराच्या पायथ्याशी कान लावला, घोराडेश्वर नाही, भामचंद्र नाही, भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला मिळाला. 5 मिनिटात थांबेल, लक्ष देऊन ऐका. जिजाबाईचा प्रवास सुरू झाला. अनवाणी पायाने प्रवास करतायत. तुम्हाला कथाभाग माहिती आहे. थोड्या अंतरावर गेल्याने जिजाबाईच्या पायामध्ये काटा टुचला. काटा टुचला, मोठ्याने आवाज दिला, आई ग. खाली बसल्या, पण आई ग आरोग्य दिल्यानंतर काटा काढण्याकरता आता प्रयत्न करतायत. काटा हाताने निघत नाहीये, काटा काट्याने निघत नाहीये. जिजाबाईला कळलं की आता काटा काढण्याकरता कोणीतरी असला पाहिजे, त्याच्याशिवाय हा काटा निघत नाही. जिजाबाई सैरावैरा पाहताय पण कोणी दिसत नाहीये. खूप प्रयत्न झाल्या पण काटा काढण्याकरता कोणी दिसत नाही. पण थोड्या वेळानंतर पाठीमागून आवाज आला, आई साहेब मी काढू का हो तुमच्या पायातला काटा. जिजाबाईने विचार केला, आता इथं कोणी नव्हतं, आलं तरी कोण. पाठीमागे बघितलं, कुरुडे कुरुडे केस आहे, मेघशा मोरण आहे, हातामध्ये काठी आहे, खांद्यावरती कांबडी आहे, कोटी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सहज फिकं पडेल एवढा लख प्रकारचा तेजस्वी मुलगा आहे. विचारलं जिजाबाईने, का रे तुझं नाव काय. हा म्हणे इठ्या. जिजाबाई म्हणे, गळ्यात तुझे नाव बी ते की मला चालत नाही म्हणे. मग माईसाहेब ते बाजूला ठेवा, मी काढू का तुमच्या पायातला काटा. जिजाबाई म्हणे, तुला काटा काढता येईल का. हा मी चांगल्या चांगल्याचा काटा काढला. आकासूर, बकासूर, रुद्रासूर, कंसाचा काटा काढणारा मीच म्हणे. जिजाबाई म्हणे, गळ्यात तू बोलण्यात तर फार पटायत आहे, पण खरंच काटा काढशील का. ते म्हणे, संधी तर देऊन पहा. काटा काढण्याकरता संधी दिली. मंडळी ऐका, जशी आई आपल्या मुलाचा काटा काढते, दगडावरती बसवलं एका आणि स्वतः जिजाबाईचा पाय आपल्या मांडीवरती घेतला. मी मुद्दाम शब्द वापरला, आई जसा मुलाचा काटा काढते. कारण आई मुलाचा काटा काढते आणि पत्नीही पतीचा काटा काढते, पण बायको काट्यानं काटा काढते. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद आहे भाई. हां, आईने काटा काढण्याचा प्रयत्न केला. जिजाबाईचा पायातला काटा महात्मा काढतोय. काटा काट्याने काढण्याचा प्रयत्न केला, काटा निघत नाहीये. काटा हाताने काढण्याचा प्रयत्न केला, काटा निघत नाही. शेवटी काटा दाताने धरला, काटा बाहेर काढला. काटा काढल्यानंतर काय येते, रक्त येते. लाल कलरचं रक्त बाहेर आलं. त्यावेळेला पिवळा पितांबर फाडला. पिवळा अधिक लाल. जे लोक एलिमेंटरी फोडणीशनवाले असतील त्यांना रंगसंगती लक्षात येईल. भगवा अधिक ऐका, आपण पिवळा अधिक लाल भगवा रंग तयार होतो. तो भगवा रंग जिजाबाईला सांगत होता, जिजाबाई ज्या महात्म्याची तुम्ही सेवा करताय तो महात्मा सामान्य नाही, तो पंचमवेद निर्माता तुकोबरा आहे, त्याची सेवा करा. जीवनामध्ये कोणाची सेवा करण्याची गरजच पडणार नाही. विचारलं जिजाबाईला. जिजाबाईने, का हो माझा मालक दिसला का तुम्हाला. हो दिसला. काय करतो म्हणे, वेळा झालाय त्या डोंगरावर जातो आणि विठ्ठल विठ्ठल भजन करतो. कुठे म्हणे, त्या डोंगराच्या कडेला. आणि त्या डोंगराच्या कडेला जिजाबाईंनी प्रस्थान केलं. तुकोबाराय जिथं भजन करत होते तिथपर्यंत लंगडत लंगडत का होईना जिजाबाई पोहोचल्या. आणि जिजाबाईला फक्त तुकोबारांनी पाहिलं, ढसा ढसा डोळ्यातून पाणी यायला लागलं. अगं आवडे बरं झाली आली. अगं 10 दिवसापासून माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे. पाण्याने ओढे पडण्याकरताही मी व्याकुळ झालो आहे. कृपा झाली, कारण भोजनाकरता भोजन गरजेचं आहे आणि तुझ्यामुळे माझा परमार्थ जिवंत आहे. आवडे खूप कृपा केली, पण थोडी लवकर आली असती. लवकर आली असती तर तुझ्या कानावरती भगवान परमात्म्याचं नामस्मरण पडलं असतं. मी आताच पुंडलिकवर द्यारी केलं आणि तू आली. थोडी लवकर आली असती तर देवाचं भजन तुमच्या कानावरती पडलं असतं. जिजाबाई बोलते, मला नाही ऐकायचं त्या मेल्याचं भजन. तुमच्यामुळे तुम्हाला वेळ लागला त्याच्यामुळे, आणि तुम्ही या कळा चढून आलो आणि तुमच्यामुळे मला भाकरी घेऊन येताना डोंगर चढावा लागला आणि डोंगर चढता चढता माझ्या पायामध्ये काटा टुचला. अगं बाई, काटा टुचला दाखव, काटा टुचला दाखव म्हटल्यानंतर तुकोबारांची नजर गेली पायाकडे. मंडळी ऐका, आता तुकोबारा पायाकडे बघतायत. पायाकडेच नाही, पायाकडेही बघणं सोडलं, काट्याकडेही बघणं सोडलं, लाल कलरच्या रक्ताकडेही बघणं सोडलं. पहिलाच प्रश्न विचारला जिजाबाईला तुकोबारांनी, अगं आवडे पितांबर कोणाचा आहे.
होता माय मेला कुरडा कुरडा केस होते, मेघश्यामवर्ण होते, सफरचंदासारखी गार होते. स्वतःचं नाव इथे सांगत होता. त्याने माझ्या पायातला काटा काढला. ऐका तुकोबाराय बोलताय जिजाबाईला, अगावडे पाया पडले की नाही म्हणे त्याच्या. अगं रोज मी हजारो वेळा, कधी भामचंद्र, कधी घोराळेश्वर, कधी भंडाऱ्या, या डोंगरावरून त्या डोंगरावर, त्या डोंगरावरून त्या डोंगरावर रोज हजारो वेळा चढतो. आवडे इथलंच नाही, हजारो वेळा चढतो यात नवल नाही. रोज हजारो वेळा माझ्या पायामध्ये काटा घुसतो, पण माझ्या पायातला काटा काढण्याकरता कधी आला नाही ग. जो योग्यांच्या स्वप्नामध्ये 96 वर्ष तपसाधना केली, योग्यांचे ध्यानी ध्याताना तुळशी तोतू आम्हापाशी मागे पुढे, जो योगांच्या स्वप्नात जात नाही आवळे, त्याने यावं आणि तुझ्या पायातला काटा काढावा. असं कोणत्या जन्मातलं पुण्य केलं? जिजाबाईंनी दिलेलं उत्तर अभंगाच्या दृष्टिकोनाने फार महत्वाचं आहे. ऐका, जिजाबाई बोलते, मालक मी कोणत्या जन्मातलं पुण्य केलं मला माहिती नाही, मी फक्त एका साधूला भाकरी घेऊन आले. उत्तम प्रकाराचा लाभ आहे. संतांना फक्त भाकरी घेऊन जरी आले तर पायातला काटा देव काढतो. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, 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 हरी गोबरदा हरी विठ्ठल, विठोबा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की आदि शक्ती मुक्ता माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. महाराज म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये फक्त संतांची सेवा करा. एकदा का त्यांचं दासत्व स्वीकारलं की जीवनामध्ये कुठलंही दासत्व स्वीकारायचं काम पडत नाही. म्हणविता त्यांचे दास पुढे आ सूर्यना. जीवनामध्ये आयऱ्या गैऱ्या नथू खैऱ्याचं दासत्व स्वीकारल्यापेक्षा संतांचं दासत्व स्वीकारा. संतांचे दासत्व स्वीकारलं की संत आपल्यावरती कृपा करतात. कृपादान केले संती कल्पांती सरेना. कल्पचे कल्प जरी निघून गेले तरी ते सरत नाही. मग याच्याकरता काय करावं लागेल? एकच करावं लागेल. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. संतांची सेवा जर केली तर जीवनामध्ये सर्व वरचे फळ पदरात पडतात. आपल्या जीवनामध्ये आपण भाग्यवान आहात की आपल्यावरती संतांचं क्षण आपल्या जवळ आपल्याला लाभलं. याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणतंही नाही. संत शोधण्याच्या भानगडीत पडू नका. संत आपल्या जवळच आहे. फक्त आपल्याला जवळचं अधिष्ठान लवकर कळत नसते. मुक्ताबाईपेक्षा मोठं दैवत या जगाच्या पाठीवर कोणतंच नाही. म्हणून सर्वांनी मुक्ताबाईची सेवा करा. मुक्ताबाईची सेवा केली म्हणजे अन्य संतांची सेवा करायचं काम नाही. ऐका, मी एक मुक्ताबाई फळावरचा सामान्य वारकरी आहे. मी काही कीर्तनकार नाही. मी मुक्ताबाईचा एक वारकरी आहे. मुक्ताबाईचा वारकरी असल्यामुळे मुक्ताबाईचं तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. ऐका, येत्या 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. माझी अशी विनंती तुमच्याकडे, आता तुम्ही परमार्थाला योग्य ते वाटचाल केलेलेच आहे. मला असं वाटते इतरत्र संतांची आपल्यावरती अवकृपा नाही म्हणत, पण कृपेचा हात कुठेतरी लांबच आहे. ज्ञानोबाराय आपल्यापासून किमान 400-500 किलोमीटर आहे. तुकोबाराय 400-500 किलोमीटर आहे. सोपान काका 400-500 किलोमीटर आहे. निवृत्तीनाथ किमान 300 किलोमीटर आहे. सर्व संत आपल्यापासून दूर आहे.
पण मुक्ताबाई घोडी दैवत आपल्यावरती कृपा करण्याकरता फक्त 50 किलोमीटरवरती आहे. हे आपल्यावरती मुक्ताबाईने केलेली कृपा आहे. मला असं वाटते मुक्ताबाईने आपल्याला आधीच काही देऊन ठेवला आहे. आपण फक्त उतराई होण्याचे मार्ग आहात, आपण ते झालो पाहिजे. ऐका, एक वेळा ज्ञानोबारांना विचारलं सुजित महाराज की का हो ज्ञानोबाराय, तुम्ही संबंध जगाला काय सर्व काही दिलं, तुम्ही ज्ञानेश्वरी दिली, अमृताचा अनुभव दिला, चांगदेव 65 दिली, इतकं नाही प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुम्ही हरिपाठ दिला, तुम्ही सर्व दिलं होत ज्ञानोबाराय, पण तुम्हाला कोणी काही दिलं का? ज्ञानोबारांच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानोबाराय बोलतात, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने जगाला काहीतरी देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, पण या ज्ञानाला काहीतरी कोणाकडे देण्याचं सामर्थ्य असेल तर ते फक्त मुक्ताबाईकडे आहे. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविली सोय आम्हाला गी. सर्वांनी मुक्ताबाईचं म्हणून घ्या. येत्या 2 जूनला मुक्ताबाईचा समाधी सोहळा आहे. नाही प्रत्येकाने साजरा होईल येण्याकरता, पण किमान प्रत्येकाच्या घरातून एक दिवस आपण जीवनातला मुक्ताबाई करता द्या. तुम्ही एक दिवस मुक्ताबाई करता दिला की संबंध वर्षभर तुम्हाला जिवंत आणि वागवण्याची ताकद मुक्ताबाईमध्ये आहे. म्हणून एक पाऊल मुक्ताबाईकडे टाका. तुम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मुक्ताबाई तुमच्याकडे 1000 पावलं टाकील. म्हणून मुक्ताबाईकडे चला. सर्वांना विनंती करतो, बोलण्यात घाईत प्रमाणात एखादी चूक झाली असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. अभंगाचा भाव मी पहिल्याच चरणाचा सांगितला. एक चरण सांगायला आपल्याला किमान 2-2.5 तास लागले. किती तास? 2 तास पकडा. एक चरण सोडायला 2 तास. आता किती चरण राहिले? 3 चरण. एक चरण सोडायला जर 2 तास लागतात तर 3 चरण सोडायला किती तास लागतील? 6 तास. चल द्यायचं का माझून 6 तास? चल देऊ 6 तास. मागच्या हाऊस म्हणताय जीव घ्यान मा. ऐका, जेवढं झालं तेवढं गोडच असते. नक्कीच काही बोलण्यात चुकी झाली असेल तर मला माफ करा. 2 तासापासून मी एकालाही त्रास दिला नाही. आता 2 मिनिट सर्वांनी गोड मुक्ताबाईचं भजन करू आणि मुक्ताबाईचं भजन झालं की सेवेला विराम देऊ. आता 2 तासापासून तुम्ही चांगली टाळी की वाजवली नाही, आता चांगली मोकळी टाळी वाजवा. 2च मिनिटं टाळी वाजवण्याकरता संधी प्रत्येकाने वरती हात करा. गोड मुक्ताबाईचं भजन करू. जो जशी टाळी वाजवेल मुक्ताबाई त्याची तशीच टाळी वाजवेल. हां, म्हणजे मोकळी टाळी वाजवा आणि आपलं सेवेला विराम देऊ सर्वांनी. एक हा बकवाजाला आवाज द्या तुला चाटपाना. मुक्ताबाई मुक्ताबाई आदि शक्ती मुक्ताबाई जगत्रय जननी मुक्ताबाई माऊली मुक्ताबाई मुक्ताबाई योग माया मुक्ताबाई ब्रह्मचित कला मुक्ताबाई श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले
पुरे वेळी पुढे उत्तर क्षमा पराध महाराज नाही विचारे अधिकार म्या फुला क्षमा पराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर रखा पाया पंचन करा क्षमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम ऐका 2 मिनिटं अक्का